कणकवली विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे नितेश राणे विजयी झाले होते. त्यांना 84,504 इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना पक्षाचे पराभूत उमेदवार सतीश सावंत यांना 56,388 इतकी मते मिळाली होती. 3,355 मते घेत काँग्रेस पक्षाचे सुशील राणे तिसऱ्या क्रमांकावर होते. कुडाळ विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे वैभव नाईक विजयी झाले होते. त्यांना 69,168 इतकी मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार रणजित देसाई यांना 54,819 इतकी मते मिळाली होती. 3,527 मते घेत काँग्रेस पक्षाचे अरविंद मोतकर तिसऱ्या क्रमांकावर होते. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे दीपक केसरकर विजयी झाले होते. त्यांना 69,784 इतकी मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार राजन तेली यांना 56,556 इतकी मते मिळाली होती. 5,396 मते घेत राष्ट्रवादीचे बबन सालगावकर तिसऱ्या क्रमांकावर होते.